नमस्कार मित्रांनो पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। प्रत्येक कुटुंबामध्ये गॅसचा वापर केला जातो आणि आता याच गॅस धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण गॅस सिलेंडर भरल्यानंतर जे काही अनुदान आपल्याला मिळतं तर ते अनुदान यापुढे चालू ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी ही दिली आहे आणि तसेच हे अनुदान 300 रुपयांनी वाढवण्यात आलेलं आहे। आता आपल्याला चक्क 300 रुपये अनुदान हे मिळणार आहेत। हे अनुदान थेट आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती नक्की काय आहे ते आपण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्याला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील। मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता। पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये लक्षित अनुदान यापुढे सुरू ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी ही देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, 10.27 कोटी पीएम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 300 रुपये अनुदान हे वितरित केले जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, याच्यासाठी 10.27 कोटी लाभार्थी पात्र असणार आहे आणि त्याच्यानंतर सविस्तर माहिती नक्की काय आहे तर ते सुद्धा म्हणजे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहे आणि कोणते लाभार्थ्यांसाठी याचा लाभ मिळणार आहे तर ही सुद्धा माहिती या ठिकाणी थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले 300 रुपये लक्षित अनुदान हे चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पीएम लाभार्थ्यांची संख्या 10.27 कोटीहून अधिक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता 12 सिलेंडर टाकी भरण्यासाठी 14.2 किलो आणि तसेच 5 किलोच्या सिलेंडरसाठी 300 रुपये अनुदान हे चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्यासाठी 1 मार्च 2024 पासून सर्व लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे। तर मित्रांनो, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये असेल। हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे। तर आपले आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे आणि हे अनुदान 2024 पासून ते 25 पर्यंत असणार आहे। तर मित्रांनो, ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी गॅस हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू होती। गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त एलपीजी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, भारत आपल्या गरजेपैकी 60% एलपीजी आयात करतो। एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत तीव्र चढ-उतार प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एलपीजी अधिक परवडण्याजोगा बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडर मागे प्रमाणानुसार रद्द केलेले अनुदान हे 200 रुपयांचे लक्षित अनुदान मे 2022 मध्ये सुरू केले होते। या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे एलपीजीचा सातत्यपूर्व वापर सुनिश्चित होण्यास मदत झाली आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले 200 रुपये लक्षित अनुदान वाढवून रुपये केले आहे। 1-2-2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरची प्रभावी किंमत 603 रुपये प्रति 14.2 किलो एलपीजी सिलेंडर इतकी ही दिल्लीत आहे। म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत 12 सिलेंडर रिफिलसाठी 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी या दोन्ही सिलेंडरसाठी आता आपल्याला 300 रुपये अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। हे अनुदान डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि हे अनुदान 2024 पासून ते 25 पर्यंत जमा केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।